तर काँग्रेसचा हात सोडणार असाल तरच टाळी देणार अशी अट राज ठाकरेंनी उभाठा शिवसेनेला घातल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलेलं आहे आणि त्यामध्येच मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली। त्या बैठकीत देखील ठाकरे बँड टिकला पाहिजे असं मनसे पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यानंतर काँग्रेसचा हात सोडणार असाल तरच टाळी देणार अशी अट राज ठाकरेंनी शिवसेनेला घातली। एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन आसमानचा फरक। काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाही। त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज पक्षांतर झालेली आहे आज, पण ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेले आहेत तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाही। ते माननीय राजसाहेब सुद्धा मान्य करते। त्याच्यामुळे याच्यावरती भविष्यामध्ये एका टेबलावरती चर्चा होऊ शकते। तर या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडून। स्नेहा, राज उद्धव एकत्र येण्याच्या प्रयत्नांना भाजपकडून हवा दिल्या जाते का अशी देखील एक चर्चा समोर येते, या संदर्भात काय अपडेट्स? नक्कीच आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून एकच चर्चा रंगत आहे, ती म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याची। आणि त्या संदर्भात आज जी बैठक झालेली आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांचं देखील पदाधिकाऱ्यांचं देखील हेच म्हणणं आहे की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं आणि ठाकरे ब्रँड हा मोठा व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे येत्या आता आगामी निवडणुकीत नेमकी दोन्ही ठाकरे एकत्र येणार का हे पाहणं देखील नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच अशी देखील माहिती मिळत आहे की मनसेचं असं म्हणणं आहे की जर काँग्रेसनी साथ सोडली तरच, काँग्रेसची साथ सोडली ठाकरेंनी तरच आम्ही एकत्र येणार असं देखील समजतंय। त्यामुळे नक्कीच या आता येत्या आगामी निवडणुकीत नेमकं काय होणार, तसंच दोन्ही बंधू एकमेकांशी बोलणार का, त्यांच्यामध्ये युती होणार का, हा नक्कीच मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेला आहे। त्यावरूनच आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये स्पष्टता येणार आहे। नेमके दोन्ही भाऊ एकत्र येतील का, एकमेकांशी बोलतील का। काल देखील अमित ठाकरेंनी हेच सांगितलेलं होतं की दोघांकडेही एकमेकांचा नंबर आहे, त्यांनी दोघांनी सरळ एकमेकांशी बोलायला हवं। या संदर्भात जे ठाकरे राज ठाकरे जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, म्हणजेच मनसे या संपूर्ण पक्षाला मान्य असेल असे देखील आज पदाधिकारी म्हणत आहेत आणि काल अमित ठाकरे यांनी देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे येत्या काळात काय होणार, ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच स्नेहा, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आम्ही ताकदी कुंकून पितो, जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णय परत पोचू शकत नाही। ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील। मला वाटतं हेच काल अमित ठाकरेही बोलले, अविनाशही बोलला, मीही बोललो। त्यामुळे काल काही शिवसेनेचे राऊत साहेब पण असं म्हणाले की आमचे सगळे नेते एक सुरात बोलतात, म्हणजे त्यांची। तर आमचाही हा एकच सूर आहे। कदाचित त्यांच्या कानामध्ये ऐकण्यामध्ये फरक पडत असेल राऊत साहेबांच्या, तर त्यांच्यासाठी ह्या सुरात आम्ही बोलतोय दोघंही एकत्र। कुठेतरी संजय राऊतांकडून आपल्याला होताना पाहायला मिळते की आक्रमक पवित्रा अनेकदा राज ठाकरे विरोधात त्यांनी घेतलाय, आज कुठेतरी नमती भूमिका ते घेत आहेत असं देखील म्हणतात की अमित ठाकरे यांचं कौतुक केलंय। शिवतीर्थ हे कॅफे नाहीये, ते माझ्यासाठी मला असं वाटतं त्यांच्या विचाराचं जे परिवर्तन झालेलं आहे हे पुस्तक लिहिल्यानंतर त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो। पण एकच प्रश्न उरतो, तो म्हणजे परिवर्तन ही संसार का नियम वगैरे याचा साक्षात्कार कदाचित गीता बिता वाचली असेल तर झाला असेल राऊतांना। संजय राऊतांनी असं देखील आज म्हटलेलं आहे बोलण्यात की कुठे ना कुठे दोन ठाकरे बंधूंमध्ये प्रस्ताव येतो कुठे। तुम्ही लोक आमच्या अनेक दिवसांपासून जे वक्तव्य करताय, तुम्ही पण आणि तुम्ही लोक, तुम्ही प्रस्ताव कुठे आहे हा जो वक्तव्य तुम्ही करताय, राऊत असं म्हणतात दोन ठाकरे बंधूंना प्रस्तावाची काही गरज नाही, त्यावर कसं भेटलं नाही। असं आहे की 2014 आणि 2017 तर दोन्ही घटनांचा साक्षीदार मीही आहे, अविनाशी आहे। आणि आम्हाला माहिती आहे की जेव्हा वेळेला आम्हाला पाहिजे होतं की आपण युती करावी अशी आमची भावना होती, त्यावेळेला बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते। दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही। त्यानंतर सुभाष देसाई त्यांना भेटले, त्यावेळेला युती करावी असा राजसाहेबांचा निरोप आहे। हा निरोप घेऊन बाळा नांदगावकर गेलेले, ह्याला म्हणतात प्रस्ताव, जर डेफिनेशनच करायची झाली तर।
तर तसा कुठलाही प्रस्ताव अजूनपर्यंत तरी आमच्याकडे कोणाकडनंही आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत तो प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर राजसाहेब कसा निर्णय घेऊ शकतात. नाही, पण प्रस्तावाची प्रश्न असा आहे गरज की नाही प्रस्ताव मग आता नेमकं कोणी द्यायचं, म्हणजे त्यांचंही म्हणणं आहे की आम्ही पण टाळी दिली, तुम्ही पण म्हणताय की आम्ही पण होकार देतो आहे, नेमकं आता तर गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उभाठा एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. यावर बोलताना राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत, त्यामुळे युती करण्याची इच्छा असेल तर ते दोघं भाऊ आपापसात बोलले पाहिजेत, त्यांनी एकमेकांना फोन करावा असं वक्तव्य केलं होतं. त्यावर खासदार संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. आम्ही सकारात्मक आहोत, कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद झालाही असेल, म्हणून कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे असंही राऊतांनी म्हटलंय. तर इतके दिवस राज ठाकरेंच्या निवासस्थानाला कॅफे बोलणाऱ्या संजय राऊतांनी आज चक्क घुमजाव केलाय. शिवाजी पार्कमध्ये कॅफे नसून आमच्यासाठी ते घर आहे, राज ठाकरेंचं घर आमच्यासाठी दुसरं घर आहे असं संजय राऊत म्हणाले. तर अमित ठाकरे गोड मुलगा आहे असं म्हणत राऊतांनी अमित ठाकरेंचंही कौतुक केलंय. अमित ठाकरे याला मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं, गोड मुलगा आहे. जसं आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. बघा, ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना. मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील. ज्यांच्या सद्विवेक बुद्धीला समोरून ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं. तो त्यांना अधिकार दिलाय, त्यांना जे वाटतं ते बोलून दाखवलं. आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला मी कसं काय उत्तर देणार. तर या सगळ्या प्रकारावर आमदार कृपाल तुमाने यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा काहीही फरक पडणार नाही आणि त्यांची नौटंकी लोकांना माहीत आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर जास्त दिवस एकत्र राहणार नाहीत. ठाकरे बंधू यांची युती टाय फिश होईल अशी प्रतिक्रिया आमदार कृपाल तुमानेंनी दिली आहे. ही चर्चा सुरू आहे आणि हे शेवटपर्यंत चर्चाच राहणार आहे. 1 महिन्यामध्ये तुम्हाला कळेल की हा त्यांचा प्रोग्राम टाय फिश झालेला आहे. सध्या काय की जनतेची करमणूक होते या महाराष्ट्र राज्यातल्या आणि विशेष करून मुंबईतल्या, आणि ते बघतात आहे. परंतु तुम्हाला 1 महिन्यानंतर हा कार्यक्रम फेल झालेला नक्की जाणवेल आणि याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. आमची महायुतीचं सरकार या राज्यामध्ये खंबीर आहे आणि या राज्याचा आणि विशेष करून मुंबईच्या विकासाकरता वेगळं लक्ष देण्याचं काम आमचं सरकार करते आहे. आणि